हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई शहर पोलीस शिपाई भरती मागील वर्षीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागलेला होता, जागा काय होत्या, या वर्षीच्या जागा किती आहेत, तसंच अपेक्षित अंदाजित कट ऑफ कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार काय असू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे जे मी चार्ट दाखवत आहे हे सर्व चार्ट मी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्याचबरोबर इतरही जिल्ह्याचे अपडेट्स, लेखी परीक्षेबाबतचे अपडेट्स, लेखी परीक्षेचे येणारे कट ऑफ हे सर्व माहिती मी असणारं टेलिग्राम तसंच आपल्या चॅनलवर टाकणार आहे. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तसंच इथं पण सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, या ठिकाणी असणारं हे जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत हे मागच्या वर्षीच्या असणाऱ्या जागा आहेत. तुम्हाला इथं दिसत आहे 2572 असणाऱ्या जागा होत्या कॅटेगरीनुसार, तसंच समांतर आरक्षणानुसार. स्क्रीनशॉट काढा, तुम्ही हे सर्व जागा असणाऱ्या या ठिकाणी पाहू शकता. मग या 2572 जागा असताना मुंबई शहरला जो कट ऑफ लागलेला होता तो कट ऑफ कसा होता ते आपण सुरुवातीला असणारं पाहूयात. कॅटेगरीनुसार तसंच समांतर आरक्षणानुसार सर्व कट ऑफ सांगतो, फक्त व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून समजणार नाही. तर इथं ओपन जनरलचा कट ऑफ मागच्या वेळेस 41 असणारा लागला होता, महिलांचा 39, स्पोर्ट्स पर्सन 39, प्रोजेक्ट अफेक्टेड 39, भूकंपग्रस्त 37 मार्कावर लागलेला होता, एक्समॅन 41 मार्क, त्याचबरोबर अंशकालीन पदवीधर 26 मार्क, पोलीस पाल्य 30 आणि होमगार्डचा 40 मार्कावर लागलेला होता. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधले कट ऑफ मागच्या वेळेस असणारं लागलेले होते. तुम्ही त्याला मनानं सांगताय. हे बघा, तुमच्या स्क्रीनवर असणारा ऑफिशियल ही असणारी PDF पण दिसत आहे, पण हे थोडंसं असणारं ब्लर असल्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे. हे मी टेलिग्राम चॅनलवर टाकतोच लगेच. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी बघा, EWS जनरल 28, EWS फिमेल 25, EWS स्पोर्ट्स पर्सन 25, EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 25, EWS भूकंपग्रस्त 28, EWS एक्समॅन 25, EWS अंशकालीन पदवीधर उपलब्ध नाहीत, EWS पोलीस पाल्य 25 आणि EWS होमगार्ड 25 मार्कावर लागलेला होता. SEBC कॅटेगरी जनरल 38 मार्कावर होता, SEBC फिमेल 34 मार्कावर लागलेला होता, SEBC स्पोर्ट्स पर्सन 33, SEBC प्रोजेक्ट अफेक्टेड 36, भूकंपग्रस्त 34, एक्समॅनचा जो आहे या ठिकाणी SEBC कॅटेगरीचा तो 25 मार्कावर लागलेला होता, अंशकालीन पदवीधर उपलब्ध नाही आहे, पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डचा 36 मार्कावर लागलेला होता SEBC कॅटेगरीचा. OBC कॅटेगरी जनरल 36, महिला असणारे या ठिकाणी 33, स्पोर्ट्स पर्सन 31 मार्कावर होता, प्रोजेक्ट अफेक्टेड 32, भूकंपग्रस्त 28, एक्समॅन 25, अंशकालीन पदवीधर उपलब्ध नाहीत. या कोणत्याच ठिकाणी असणारे अंशकालीन पदवीधर उपलब्ध नाही आहेत. पोलीस पाल्य या ठिकाणी OBCचा 25 मार्कावरच लागलेला होता आणि होमगार्ड 36 मार्कावर लागलेला होता. SC कॅटेगरीचा कट ऑफ उपलब्ध नाही. पुढची कॅटेगरी पाहूयात, NTD जनरल असणारं या ठिकाणी 38 मार्कावर लागलेला होता, NTD वुमन म्हणजेच महिला या ठिकाणी 35 मार्कावर लागलेला होता, NTD स्पोर्ट्स पर्सन 34 मार्कावर होता, NTD प्रोजेक्ट अफेक्टेड 37 मार्क, NTD भूकंपग्रस्त उपलब्ध नव्हते, मॅन 25 मार्कावर लागलेला होता, NTD पोलीस पाल्य 26 मार्कावर होता, NTD होमगार्ड 37 मार्कावर लागलेला होता. NTC कॅटेगरी जनरल 38, महिला 35, स्पोर्ट्स पर्सन 34 मार्कावर लागलेला होता, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 36 मार्कावर होता, भूकंपग्रस्त 34 मार्कावर होता, एक्समॅनचा जो आहे NTCचा तो 25 मार्क, पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड NTCचा 38 मार्कावरच लागलेला होता. NTB कॅटेगरी जनरल 38, मात्र महिला 33 मार्कावर लागलेला होता, NTB स्पोर्ट्स पर्सन 35 मार्कावर होता, प्रोजेक्ट अफेक्टेड 34 मार्क, भूकंपग्रस्त जे आहे ते 30 मार्कावर होता, एक्समॅनचा 25 मार्कावर लागलेला होता,
पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डचा 37 मार्कावर लागलेला होता. VJA कॅटेगरी जनरल 38, महिला 35, स्पोर्ट्स पर्सन 34, पोलीस प्रोजेक्ट अफेक्टेड 35 मार्कावर लागलेला होता. भूकंपग्रस्त 30 मार्कावर होता. एक्समॅनचा 26 मार्कावर होता. पोलीस पाल्य या ठिकाणी 26 मार्कावर लागलेला होता आणि 38 मार्कावर लागलेला होता. पुढं असणारे ST कॅटेगरी जनरल 36, महिला 34, स्पोर्ट्स पर्सन 33, प्रोजेक्ट अफेक्टेड 30, भूकंपग्रस्त अर्थक्विक अफेक्टेड 25, एक्समॅनचा 26 मार्कावर होता. पोलीस पाल्य 25, होमगार्डचा 34 मार्कावर लागलेला होता. शेवटची कॅटेगरी 36 मार्कावर SC कॅटेगरी जनरल, महिला 33, स्पोर्ट पर्सन 28, प्रोजेक्ट अफेक्टेड 28, भूकंपग्रस्त 26, एक्समॅनचा 25 मार्कावर होता. पोलीस पाल्य 25 आणि होमगार्डचा 34 मार्कावर लागलेला होता. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी मागील वर्षी असणारा कट ऑफ लागलेला होता मुंबई शहर पोलीस भरतीचा. मग यावेळेस असणारा काय कट ऑफ असू शकतो तो आपण आता पाहूयात. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पहा, कट ऑफ सांगण्याच्या अगोदर या ठिकाणी जागा पाहूयात. हे असणारं कधी ॲड प्रसिद्ध झालेली आहे तर ही 28/10/2025 ला प्रसिद्ध झालेली ॲड आहे आणि यानुसार 2459 जागा, पण ह्याच्यामध्ये 1095 जागांची वाढ असणारी झालेली आहे. आणि त्यानुसार असणारं जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आता एकूण जे जागा असतील ते जागा या ठिकाणी 3554 जागा मुंबईसाठी भरल्या जातील. आणि या कॅटेगरीनुसार जर संपूर्ण विश्लेषण तुम्ही या ठिकाणी बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये या जे 1095 जागा आहेत या असणारा आरक्षणानुसार जसं असणारं या ठिकाणी NTDला 2% आहे. त्याचबरोबर त्या टक्केवारीनुसार असणारं प्रत्येक कॅटेगरीमध्ये 1095 जागांचं डिवायडेशन होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण कॅटेगरीच्या जागा वाढतील. आणि त्यानुसार जर विचार करायला गेला तर यावर्षीचा जो कट ऑफ आहे तो गेल्या वर्षी जसा लागलेला होता ओपन जनरलचा 41 मार्कावर लागलेला होता, ज्यावेळेस 2500 जागा होत्या आणि गेल्या वेळेस असणारं फॉर्म पण जास्त आलेले होते. पण यावेळेस असणारं फॉर्मची संख्या पण कमी आहे आणि मुलांचे ग्राउंड पण त्या ठिकाणी असणारे कमी येत आहेत. कारण मी त्या ठिकाणी असणारे भरपूर मुलांचे अनुभव ऐकले. त्याच्यामध्ये तो जो चिप आहे त्या चिपमुळे असणारे भरपूर मुलांचे 15 कमी होत आहेत. त्याच्यामुळं असणारं त्या ठिकाणी मुलांची जे गुणसंख्या आहे ती कमी येत आहे. यामुळे असणारं यावेळेस 41 पेक्षाही कमी कट ऑफ लागू शकतो ओपनचा. मग तो असणारे 40च्या आसपास पण असू शकतो किंवा 39 पण जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर इतर कॅटेगरीचे मी जे जसं कट ऑफ सांगितलं, जसं OBC मागच्या वेळेस असणारं 36 कट ऑफ लागलेला होता, कदाचित यावेळेस ह्याच्यामध्ये 2 मार्काची घट होऊ शकते. 34 मार्कावर पण हा असणारा कट ऑफ येऊ शकतो. किंवा SC कॅटेगरी पण गेल्या वेळेस असणारा 36 मार्कावर लागला होता. ST कॅटेगरी 36 मार्कावर होता. तर याच्यामध्ये असणारे लगभग 1-2 मार्काचा फरक या ठिकाणी पडेल आणि त्याच्यानुसार असणारा कट ऑफ कमी येईल या वर्षीचा असा माझा अंदाज आहे. किंवा VJA कॅटेगरी असेल किंवा NTच्या सर्व कॅटेगरी असेल, BCD किंवा SC-BC असेल, EWS असेल, या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ मागच्या वेळेसपेक्षा असणारे थोडेसे कमी लागतील. जसं NTच्या कॅटेगरीचा सर्व कट ऑफ 38 मार्कावर लागला होता, यांचा कट ऑफ 1-2 मार्कानं कमी येईल, त्या ठिकाणी 36-37 दरम्यान लागू शकतो. महिलांचं पण तसंच आहे. मागच्या वेळेस जसं त्या ठिकाणी असणारं 39 लागला होता ओपनचा, तर यावेळेस असणारा 37-38 या ठिकाणी लागू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक अंदाज आहे माझा, कारण आपल्यासमोर मार्क एकही उपलब्ध नाही. त्याच्यामुळे रँक वाईज लावून तुमच्यासमोर ते मांडायला माझ्यासमोर ते असायला पाहिजे. ते त्यांनी मार्क लिस्ट जेव्हा अपलोड करतील एकत्रित तेव्हा त्या ठिकाणी असणारं सर्व ॲनालिसिस करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या